अमरावतीच्या परतवाड्यात घडलेलं सेक्स स्कॅन्डल सध्या संपूर्ण महाराष्ट्र चर्चेचा विषय ठरत आहे। या प्रकरणानंतर शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता। अनेक ठिकाणी दुकानं बंद होती आणि लोक रस्त्यावर उतरले होते। पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तर दुसऱ्या बाजूला आरोपीच्या घरावर अनधिकृत बांधकामामुळे प्रशासनाने बुलडोझर कारवाई केली होती। या सगळ्यात घडामोडीमुळे अमरावतीतील वातावरण चांगलेच तापलं होतं। दरम्यान राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी या प्रकरणात तब्बल 180 मुलींचे 350 व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं आणि पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी दबावही वाढू लागला। यानंतर पोलिसांनी सुमोटो कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि मुख्य आरोपी आयान अहमद उर्फ आयान शेख याला अटक करण्यात आली। तपास जसा जसा पुढे सरकत गेला तसे तसे एका मागोमाग एक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले। आतापर्यंत या प्रकरणात एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तपासासाठी 50 सदस्याची विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्यात आली आहे। या प्रकरणातला मुख्य आरोपी आयान शेख हा अवघ्या 19 वर्षाचा असून तो सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह होता। तो सतत रील्स बनवायचा, इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर फोटो आणि व्हिडिओ टाकायचा। महागड्या गाड्यासोबत स्वतःची इमेज तयार करत होता। त्याच्या वडिलांचा जुन्या गाड्याचा खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्यामुळे त्याच्याकडे अनेकदा महागड्या गाड्या उपलब्ध असायच्या आणि याचाच वापर करून तो स्वतःला श्रीमंत दाखवायचा। याच माध्यमातून तो मुलीशी ओळख वाढवायचा, त्यांच्याशी गप्पा मारायचा आणि नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा। ओळख वाढल्यानंतर तो मुलींना भेटायला बोलवायचा आणि कठोरा नाका परिसरातल्या आपल्या मित्राच्या रूमवर घेऊन जायचा। तिथे तो त्यांच्यासोबत संबंध ठेवायचा आणि त्या सगळ्याचे व्हिडिओ आणि फोटो काढायचा। त्यानंतर या व्हिडिओच्या आधारे तो मुलींना ब्लॅकमेल करायचा आणि पुन्हा पुन्हा रूमवर बोलवायचा। एवढ्यावरच न थांबता तो पीडित मुलींवर त्यांच्या मैत्रिणीशी ओळख करून देण्यासाठीही दबाव टाकायचा, ज्यामुळे हे जाळ सतत वाढत गेलं। तपासात असंही समोर आलं की आयान आणि त्याचा मित्र उजेर यांच्यात कोणाचा बॉडी काउंट जास्त यावर एक प्रकारची स्पर्धा होती आणि याच कारणामुळे तो अधिकाधिक मुलींना जाळ्यात ओढत होता। या प्रकरणाला मोठं वळण तेव्हा मिळालं जेव्हा आयान आणि उजेर यांच्यात पैशावरून वाद सुरू झाला। उजेरने आयानकडे पैशाची मागणी केली, मात्र आयानने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर रागाच्या भरात उजेरनेच व्हिडिओ व्हायरल केल्याचा सांगितलं जात आहे। दरम्यान पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत 8 पीडित समोर आले असून 18 व्हिडिओ आणि 39 फोटो व्हायरल झाल्याचं स्पष्ट झालं आहे। या प्रकरणात पोलिसांनी आयान शेखसह त्याचा मित्र उजेर खान आणि इतर काही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आले आहे। या मोबाईलमधील डाटा सायबर तज्ञांच्या मदतीने पुन्हा मिळवण्याचं काम सुरू आहे। याचवेळी प्रशासनाने आरोपीच्या घरावरही कारवाई करत अनधिकृत बांधकाम पाडलं आहे। या प्रकरणाच्या तपासासाठी 50 अधिकाऱ्यांची SIT स्थापन करण्यात आली असून तपास वेगाने सुरू आहे। मात्र या सगळ्यातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे पीडित मुली पुढे येत नाहीत। बदनामीच्या भीतीमुळे त्या आपले जबाब देण्यास घाबरत आहे, ज्यामुळे तपासात अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे हे प्रकरण नेमकं किती मोठं आणि यामागे अजून किती लोक सामील आहेत हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय।